नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तिशी पार केलेला लातूरमधील एक तरुण राहुल लोंढे त्यांचं नाव. या तरुणानं साधारण 6-7 वर्षापूर्वी हरितीवाचक चळवळ उभा केली आणि राहुल लोंढेंना मग त्यांच्यासोबत अनेक समवयस्कीन, काही वृद्ध, काही त्यांच्यापेक्षाही तरुण त्यांच्या या चळवळीत सहभागी झाले. हरितीवाचक चळवळीचं मुख्य काम साहित्याला प्रोत्साहन देणं, साहित्याचं वितरण करणं, साहित्याची विक्री वाढवणं आणि नेमकं पुस्तकात काय आहे, लेखक कोण आहे याबाबतची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राहुल लोंढे आणि त्यांच्या सहचारीने हे करत असतात. लातूर येथील जो औसा रोड आहे त्या औसा रोडवर हरिती बुक गॅलरी म्हणून त्यांचं दुकान पण आहे आणि या बुक गॅलरीला अगदी स्वर्गीय जयस वाघमारेंपासून आत्ताचे नवोदित लेखक पण अधूनमधून भेट देत असतात आणि विविध साहित्याचे कार्यक्रम राहुल लोंढे आणि त्यांचे सहकारी पार पडत असतात. तर राहुल लोंढे यांनी हरिती ग्रंथ चळवळीच्या माध्यमातून गेल्या रविवारपासून लातूरात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे आणि तो उपक्रम आहे एखाद्या ठराविक म्हणण्यापेक्षा दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुस्तकांचं तिथं भांडार उघडून ते ठेवतात. तिथं कुणीही मोबाईल वापरायचं नाही ही सक्तीची सूचना आहे आणि तिथं जी असतील ते ग्रंथ वाचकांनी न्याहाळायचे, चाळायचे आणि त्यांना वेळ असेल तर तिथंच वाचत बसायचं असा हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळं साहित्यकृती जास्तीत जास्त लोकांच्या समोर पोचतील असा एक कयास राहुल लोंढे आणि यांचा आहे. त्याचबरोबर लोकांना किमान जे आता व्यसनासारखंच मोबाईलवर टी व्हीचं वगैरे लागलं आहे त्यातून आठवड्यातून 2 तास तरी सुटका मिळेल असं त्यामागचा हेतू आहे. गेल्या रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा उपक्रम झाला. आता या रविवारी लातूरच्या अशाच रहदारीच्या वर्दळीच्या अशा ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. गेल्या 4-5 दिवसापूर्वी आई बोला तानाजीराव अजून काय बरं आहे ना. जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळी उपस्थित नव्हत्या, त्यामुळं साहजिकच त्यांच्या पक्षाचे आणि त्यांच्या सहकारी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पण त्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे फिरकले नव्हते आणि मग ती सभा कोरमाअभावी तहकूब झाली होती आणि ही तहकूब झालेली सभाच ज्यावेळेस युवा नेते मल्हार पाटील यांच्या मातोश्री माऊली अर्चना राणा जगजितसिंह पाटील या परदेशवारी करून परत आल्या आणि आल्यानंतर आज ती जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सर्वसाधारण सभेत गाजलं ते काही अधिकाऱ्यांच्या गैरकारभार आणि त्यांच्या निलंबनाचा प्रश्न. यावर सभागृहात गदारोळ होत असल्यास दिसतात. सभेचा ताबा जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला आणि त्यांनी संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या
आणि मनमानीपणाने कारभार केलेल्या त्या अधिकाऱ्यांचं निलंबनच करा, असं ठरावच घ्या, असं सूचित केलं. आता हा ठराव झाला की नाही हे कळू शकलेलं नाही. मात्र जिल्हा परिषदेतील या 2 अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेला आहे. विकास कामाच्या बाबतीतही बऱ्याचशा चर्चा झाल्या. नवीन काय करायचं याविषयी चर्चामंथन झालं आणि सभा परत पार पडली. सकाळी आपण राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील जमिनीखाली 18 फूट असलेली लायब्ररीचा व्हिडिओ पाहिला होता. राजस्थानमध्ये उष्णता, कडक उन्हाळा असतो, तापमान 45 अंशाच्या आसपास असतं. बऱ्याच ठिकाणी वाळूचे प्रदेश व्यापलेले आहेत आणि मग अशा ह्याच्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी वाहतुकीसाठी म्हणून तिथं एक प्राणी सर्व राजस्थानी लोकांना प्रिय आहे आणि तो म्हणजे उंट. हा उंट तिथं राजस्थानच्या वालुकामय प्रदेशात कसा चलतो, तो जगतो कसा, याबद्दलचा एक व्हिडिओ आपण इथं जोडत आहोत. तर तशा अर्थानं उंटाला वाळवंटातलं जहाज म्हणतात आणि राजस्थानच्या वाळवंटातलं हे जहाज कसं आहे हे आपण या वीडियोच्या माध्यमातून पाहूया. रेगिस्तान इस धरती की सबसे बेरहम और जानलेवा जगहों में से एक है, जहां पानी की एक एक बूंद और खाने के हर एक तिनके के लिए जंग होती है। और इसी क्रूर माहौल को मात देने के लिए इवोल्यूशन के तहत प्रकृति ने ऊंट को एक ऐसी एडवांस्ड लिविंग मशीन के रूप में डिजाइन किया है जिसकी इंजीनियरिंग इंसानी विज्ञान को भी हैरान कर देती है। कुदरत ने ऊंट को यह रूप सिर्फ दिखने के लिए नहीं बल्कि बेहद सटीक सर्वाइवल मैकेनिज्म के तहत दिया है। जैसे रेगिस्तान के भयानक और अंधे कर देने वाले धूल भरे तूफानों से निपटने के लिए उसे 3 पलकें दी गई हैं, जिनमें से एक पलक बिल्कुल ट्रांसपेरेंट होती है, जिसे चश्मे की तरह बंद करके भी वह रेत के थपेड़ों के बीच साफ देख सकता है। साथ ही वह अपनी नाक के नथनों को किसी वॉल्व की तरह पूरी तरह लॉक कर सकता है ताकि फेफड़ों तक रेत का एक कतरा भी न जा सके। 50 डिग्री की खौलती हुई गर्मी में जहां आम इंसानों और जानवरों का खून पानी की कमी से गाढ़ा होकर जम जाता है, वहां कुदरत ने ऊंट को अनोखी ओवल यानी अंडाकार रेड ब्लड सेल्स दी हैं, जो खून सूखा होने पर भी नसों में आसानी से तैरती रहती हैं और एक ही बार में 113 लीटर तक पानी सोखकर गुब्बारे की तरह फूल जाती हैं। इसके अलावा खाने की भयंकर किल्लत से लड़ने के लिए उसकी पीठ पर कूबड़ बनाया गया है, जो पानी नहीं बल्कि शुद्ध फैट का भंडार होता है, जो जरूरत पड़ने पर टूटकर उसे महीनों तक बिना खाए पिए जिंदा रखता है। और उसके मुंह के अंदर कैराटीन प्रोटीन से बने सख्त उंगली जैसे उभार दिए गए हैं, जो लोहे जैसे नुकीले और जहरीले कैक्टस के कांटों को भी चिप्स की तरह चबाने में मदद करते हैं। यहां तक कि तपती रेत पर मीलों का सफर बिना थके तय करने के लिए प्रकृति ने उसके पैरों को किसी मखमली गद्दे जैसा चौड़ा और चपटा बनाया है, जो रेत पर पड़ते ही फैल जाते हैं और धंसने के बजाय उसे तैरने जैसी चाल देते हैं। यानी ऊंट का सिर से लेकर पैर तक का हर एक हिस्सा प्रकृति द्वारा रेगिस्तान की बेरहमी को पूरी तरह बर्बाद करने के लिए ही इंजीनियर किया गया है। आवाज कमी कर म्हणलं त्याचा. का बरं अजून राहिलंच आहे का? हो, तुमच्या ह्याच्यामुळे राहिलं.